वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती 57 आहे. 6 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होते, तर तेव्हा मुलाचे वय किती असेल? तेव्हा म्हणजे 6 वर्षापूर्वी. आपल्याला असं विचारलं, मला सांग वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती 57 आहे. म्हणजे आपण असं मांडण्याची करून घ्यायची. ठीक आहे, वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज, वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती 57. आपण असं म्हणू शकतो याची आणि याची बेरीज किती आजच्या वयाची. आज किती आज किती यांच्या वयाची बेरीज दोघांची 57 नाही 57. त्याच्यानंतर प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न वाचताना प्रश्न जर तुम्ही नीट वाचला तर तुमचं 50% आन्सर येत असतं. पुढे काय म्हणते 6 वर्षापूर्वी वडिलाच्या मुलाच्या वयाच्या चौपट आहे. 6 वर्षापूर्वी. मला सांग 6 वर्षापूर्वी इथं काय 6 वय. तू आपल्याला सर 6 वर्षापूर्वी काय त्यांचं वय 6 वर्षापूर्वी त्यांचं वय काय म्हणले 6 वर्षापूर्वी वडिलाच्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 6 वर्षापूर्वी म्हणलं वडिलाचं वय पण 6 वर्ष मायनस होईल, मुलाचं पण 6 वर्ष मायनस होईल. इथपर्यंत लक्ष लावलं ना. आणि 6 कुठं किती 17 12 मायनस केले म्हणजे किती आलं आपलं 45 आलं. 6 वर्षापूर्वी दोघांचं वय किती असणार 45. पण तिला काय म्हणते प्रॉब्लेम मध्ये काय म्हणते का प्रश्नामध्ये 6 वर्ष वडिलाच्या वय मुलाच्या वयाच्या 4 पट म्हणजे 6 वर्षापूर्वी वडिलाचं वय 4x आहे आणि मुलाचं वय x आहे. तेव्हा 4 पट होईल ना. आणि आपल्याला काय आलं 6 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची किती झाली 45 झाली. म्हणजे याचा अर्थ 4x plus x is equal to 45 झाली. म्हणजे 5x is equal to किती आपले 45 आहे. कारण हा हे वडील आणि मुलगा यांच्या दोघांची बेरीज किती 6 वर्षापूर्वी 45 आहे. आपण असं म्हणू शकतो 5x is equal to 45. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय मुलाच्या वयाची मुलाचं वय किती हे काढायचं ना. मुलगा किती आपला मुलगा किती x आहे. मला सांगा 5x म्हणजे 45. तर x म्हणजे किती आपल्याला हे काढायचं. मग याचा काही नाही बघा ते कसं होणार आहे म्हणजे x into 45 upon 5x. आता x कॅन्सल 5 आपण असं म्हणतो 5 1 5 5 9 45. म्हणजे आपला काय आला थोडक्यात x किती आला आपला 45 आला. मग 6 वर्षापूर्वी आपला किती आला x 45 सॉरी 6 वर्षापूर्वी आपला x किती आला आपला 9 आला 9. कारण 5 1 5 5 9 45 म्हणजे किती आला x 9 आला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 6 वर्षापूर्वी x ची व्हॅल्यू किती 9 आहे. आणि मग 6 वर्षापूर्वी x ची म्हणजे x म्हणजे त्या मुलाचं वय किती असणार आहे 9 आणि वडिलाचं वय किती असणार आहे 9 चौक 36 हे झालं 6 वर्षापूर्वीचं. आणि आपल्याला जर आजचं विचारलं तर आज किती असू शकतं फक्त 6 वर्ष ऍड करायची दोघांच्या वयात. म्हणजे 36 प्लस 6 किती आलं 42. हे वडिलाचं वय आलं आजचं. आणि मुलाचं वय जर म्हटलं तर मुलाचं वय किती आहे 9 प्लस 6 म्हणजे 15 मुलाचं वय.